नमस्कार. अभिषेक मराठे साहेब बोलता ना? हो बोला ना. साहेब, हे आपलं जे रस्त्याचं काम चालू आहे मौलाना आझाद चौकापासून तर ते मार्केट पर्यंत, हम्म. तर याची साहेब काय वर्क ऑर्डर काय स्टेटमेंट आहे का आपल्यापाशी? मौलाना आझाद चौकापासून तेव्हा मार्केट च्या पुढे नाही गुलशन चौक पर्यंत हे काम चालू केलेलं आहे इथं सिमेंट कॉन्क्रीटचा. हो आहे ना आपल्याकडे. मग साहेब या ठेकेदारला आपण दिलेली नाही का ते वर्क ऑर्डर? ते दिलाय ना. ते तर म्हणता आमच्यापाशी नाही. मग कोण आहे ठेकेदार? कोण आहे? आता इथं हे त्यांचे सुपरवायझर आहे. आता ते दुसऱ्यांना फोन लावला मी तर ते म्हणता आमच्यापाशी नाही, म्हण नगरपालिकेमध्ये घेऊन जा म्हणे, अर्ज द्या म्हणे, अर्ज तर मध्ये भेटन म्हणे तुम्हाला. नाही तुम्हाला वर्क ऑर्डर पाहिजे ना. वर्क ऑर्डर स्टेटमेंट पाहिजे ना साहेब, कसं काम आहे काय आम्हाला पण समजा ना थोडं. चालेल, पालिकेत येते. स्टेट मा पालिकेत येते तुम्हाला. पालिकेमध्ये देतात का तुम्ही? हा पालिकेमध्ये अर्ज करून आम्हाला देतो, तुम्हाला 3 दिवसात देतो. अरे पण आता ते रस्ता तसं काम चालू होतं का साहेब? आता म्हटलं ना तुम्ही लगेच देतो. आता ते माहिती का आज आरटीआय मध्ये टाकायचं, मग 40 दिवस थांबायचं, 40 दिवस थांबायचा, मग रस्ता होऊन जाईल, मग नंतर तेच खेळत बसायचं. आमची अडचण हे आम्हाला वर्क ऑर्डर पाहिजे साहेब, स्टेटमेंट आणि वर्क ऑर्डर पाहिजे. तुम्हाला तेच सांगतो, माझ्याकडे अर्ज द्या. हा 2 दिवसात देतो तुम्हाला वर्क ऑर्डर. मग इथं या ठेकेदारला सांगितलेलं नाही का आपण नगरपालिका मार्फत का इथं बोर्ड लावा, कसा रोड बनवणार तुम्ही, रस्ता कसा बनवणार रे? काम झालं ना. काम झालं. काम झाल्यावर का किती भ्रष्टाचार केलं नंतर तुम्ही नंतर सांगणार आहे का भ्रष्टाचार किती झाला? काम झालं, रोड लावतो ना. कामचे नंतर बोर्ड लावता साहेब का अगोदर लावता? हे आम्हाला हे कळू द्या ना तुम्ही. नंतर काम पूर्ण झालं. आपला श्रीरामपूर नगरपालिकेचा हे नियम आहे का असं कामच्या नंतर बोर्ड लावणार आहे आपण? हा सगळीकडे तोच नियम आहे. सगळीकडे आहे का? मग नंतर तुम्ही सांगणार आहे का एवढा रस्ता झाला, असं झाला, एवढे पैसे झाले, एवढे भ्रष्टाचार झाला आणि आम्ही त्यांना तेवढे दिले, हे नंतर कळवणार आहे तुम्ही आम्हाला?